नमस्कार. चला, या व्हिडिओमध्ये आपण त्वरणित गतीवर आधारित आणखीन 2 उदाहरणे सोडवणार आहोत. यावेळेस ही उदाहरणं थोडीशी अवघड वाटतील, पण आपण त्यांना कसं सोडवायचं हे अगदी व्यवस्थित समजून घेऊया. चालेल ना? मग पहिलं उदाहरण बघा. एक कासव त्याच्या विराम अवस्थेपासून निघून एकसमान त्वरणाने 40 मीटर प्रति सेकंद इतका वेग घेते आणि 100 मीटर इतके अंतर पार करते. तर त्या कासवाला तितके अंतर पार करण्यासाठी लागलेला वेळ काढा. मग आपल्याला या उदाहरणात काय दिलेलं आहे ते विचारात घ्या. हे आपण आकृतीच्या सहाय्याने व्यवस्थित समजून घेऊया. तर असं समजा की हा रस्ता आहे ज्यावरून ते कासव जात आहे आणि आपलं कासव या ठिकाणी आहे. तर ते कासव त्याच्या विराम अवस्थेपासून पुढे जात आहे, बरोबर? म्हणजेच या ठिकाणी ते विराम अवस्थेत आहे. पुढे जाताना एक समान त्वरणाने त्याचा वेग वाढतो. मग थोड्या वेळाने असं समजा ते कासव या ठिकाणी आले. मग या ठिकाणी त्याचा वेग होतो 40 मीटर प्रति सेकंद. पुढे ते कासव 100 मीटर इतके अंतर पार करते. म्हणजेच या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत त्या कासवाचे विस्थापन झाले 100 मीटर. मग आपल्याला हे विस्थापन होण्यासाठी किती वेळ लागला हे काढायला सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे टी ची किंमत काढायची आहे. तर मग आता आपण कसं करणार? जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारची उदाहरणे बघतो ना, तेव्हा पहिल्यांदा मला वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ हेच सूत्र लक्षात येतं. याचं कारण काय? तर इथे वेग दिलेला आहे, सोबत विस्थापन सुद्धा दिलेलं आहे आणि आपल्याला वेळ काढायचा आहे. मग या सूत्रावरून मी ही वेळ काढू शकतो का? तर नाही. या सूत्रावरून आपण ही वेळ काढू शकत नाही. का बरं नाही? तर व्यवस्थित लक्ष द्या. हे समीकरण तेव्हाच उपयोगात येईल जेव्हा संपूर्ण प्रवासात वेग हा स्थिर असेल, तो बदलणार नाही. परंतु या उदाहरणात जर आपण बघितलं तर ते कासव त्याच्या विराम अवस्थेपासून निघते आणि त्यावेळी त्याचा सुरुवातीचा वेग हा 0 आहे. त्यानंतर त्याचा वेग हा वाढत वाढत जाऊन तो 40 मीटर प्रति सेकंद इतका होतो. मग जर वेग हा सतत बदलत आहे तर मग या ठिकाणी वेग बरोबर आपण कोणती किंमत ठेवणार? जर आपण वेग हा 40 ठेवला तर त्याचा वेग हा त्याच्या संपूर्ण प्रवासात 40 मीटर प्रति सेकंद इतका होता असं गृहीत धरावं लागेल. परंतु प्रत्यक्षात असं नाही. त्यामुळं वेग बरोबर 40 ठेवणे हे चुकीचे ठरेल किंवा मग इतर कोणतीही संख्या आपण ठेवू शकत नाही, कारण हा वेग सतत बदलता आहे. मग यावरून तुम्हाला समजलं असेल की आपण हे सूत्र वापरू शकत नाही, कारण इथे आपण त्वरणित गतीचं उदाहरण बघत आहोत. मग आपण काय करणार? जर तुम्ही काळजीपूर्वक या उदाहरणात बघितलं तर ते कासव एकसमान त्वरणाने गतिमान आहे. हाच मुख्य मुद्दा आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की एकसमान त्वरणाने गतिमान आहे म्हणजेच इथे त्वरण स्थिर आहे. आपण आधी पण बघितले आहे की जेव्हा पण त्वरण हे स्थिर असते तेव्हा अशा प्रकारची उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याकडे ही गतिविषयक 3 समीकरणे असतात की ज्यामध्ये v बरोबर अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग, a म्हणजे त्वरण, t हा वेळ दाखवतो, तर s म्हणजे विस्थापन. आता जर तुम्ही ही समीकरणे प्रथमच पाहताय तर या आधीच्या व्हिडिओमध्ये ही समीकरणे आपण कशी मिळवली ते बघून घ्या. त्यामध्ये यावर आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघून घ्या. मग आपण आता पुढे जाऊया. सर्वप्रथम लक्षात घ्या या समीकरणातील कोणत्या चलांच्या किमती आपल्याला दिल्या आहेत. त्यानंतर मग लक्षात घ्या की ही वेळ टी काढण्यासाठी यापैकी आपण कोणते समीकरण वापरू शकतो ते. मग प्रथम काय दिलं आहे ते बघूया. आपल्याला दिलं आहे की ते कासव त्याच्या विराम अवस्थेपासून सुरुवात करते. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीचा वेग म्हणजेच u बरोबर 0. त्यानंतर आपल्याला त्याचे विस्थापन दिलेले आहे s बरोबर 100 मीटर. तसेच आपल्याला त्याचा अंतिम वेग दिलेला आहे v बरोबर 40 मीटर प्रति सेकंद आणि आपल्याला काढायची आहे t ची किंमत. मग आता आपल्याला काय करायचं? तर या समीकरणांकडे लक्ष द्या आणि बघा यापैकी कोणते समीकरण वेळ काढण्यासाठी आपल्याला उपयोगाचं आहे. मग सुरुवातीला हे तुम्ही स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करता का? तुम्ही बघा बरं यातील आपण कोणतं समीकरण वापरू शकतो ते. थोडा वेळ व्हिडिओ थांबवा आणि बघा. मला असं वाटतं यावर विचार करताना तुम्ही थोडेसे गोंधळात सापडले असाल, कारण तुम्ही यापैकी एकही समीकरण निश्चित करू शकला नसाल, बरोबर ना? मग तुमच्या या गोंधळाला एक चांगलंच कारण आहे. तुम्ही गोंधळले कारण या प्रत्येक समीकरणात a हा सामायिक आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या उदाहरणात आपल्याला a ची किंमत दिलेलीच नाही. त्यामुळं a ची किंमत शोधल्याशिवाय आपल्याला
टीची किंमत मिळणे अशक्य आहे। मग इथे काय लक्षात येतं, तर जरी उदाहरणात एची किंमत किती असं प्रत्यक्षात विचारलं नसलं तरी सुद्धा सर्वप्रथम आपल्याला या एची किंमत काढावी लागेल, त्यानंतरच मग आपल्याला टीची किंमत मिळेल। आलं का लक्षात? मग आता पुन्हा या समीकरणांकडे लक्ष द्या। तर या किमतींवरून यापैकी कोणते समीकरण आपल्याला एची किंमत शोधायला मदत करेल ते बघा। मग पुन्हा व्हिडिओ थांबवा व बघा कोणतं समीकरण वापरायचं ते। चला आपण बघूया। जर तुम्ही पहिल्या समीकरणाकडे बघितलं तर इथे ए आहे पण टी सुद्धा आहे आणि आपल्याला टीची किंमत सुद्धा दिलेली नाही, त्यामुळे हे समीकरण आपल्या उपयोगाचं नाही। त्यानंतर दुसऱ्या समीकरणाकडे बघितलं तर पुन्हा तीच अडचण आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला ए व टीच्या किमती माहित नाही, त्यामुळे हे समीकरण सुद्धा आपल्याला उपयोगाचं नाही। तिसऱ्या समीकरणात टी नाही, मग आपल्याला व्ही ची किंमत माहित आहे, यू ची किंमत माहित आहे, एस सुद्धा आपल्याला माहित आहे। मग यावरून आपण तिसरे समीकरण वापरू शकतो। मग बघा व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as। मग व्ही ची किंमत आपण किती ठेवणार, तर 40 मीटर प्रति सेकंद, परंतु इथे व्ही वर्ग असल्यामुळे आपण या कंसाचा वर्ग करणार बरोबर यू वर्ग, तर यू ची किंमत 0 असल्यामुळे हे 0 होईल, अधिक 2a गुणिले विस्थापन बरोबर 100 मीटर। मग आता या ए ची किंमत काढण्यासाठी आपल्याला पूर्णपणे बीजगणिताचा वापर करावा लागेल। मग करूयात। सर्वप्रथम मला हा 2 इथून बाद करावा लागेल। मग आधी मी कसं करायचो, तर याला मी बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूने आणायचो, पण बीजगणितात असं होत नाही। बीजगणितात असं या बाजूला नेणं चालत नाही, तर मग बीजगणितात आपण नेमकं कसं करावं हे आपण बघूया। तर हा 2 बाद करण्यासाठी हा 2 इथे अंशामध्ये आहे, त्यामुळे या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने भाग देणार। तर मग आता हे 2 एकमेकांना भागिले होतात व अशा प्रकारे आपल्याला डाव्या बाजूला सुद्धा 2 मिळतात। मग आता हे 2 व 2 बाद होतात। त्यानंतर जर आपण यांना सोडवलं 40 मीटर प्रति सेकंद कंसाचा वर्ग, तर हे कसं होईल, तर इथे 40 चा वर्ग सोबत या मीटर प्रति सेकंद यांचा सुद्धा वर्ग होणार, त्यामुळे आपण लिहिणार 1600 मीटर वर्ग प्रति सेकंद वर्ग भागिले 2 बरोबर ए गुणिले 100 मीटर। मग पुन्हा आपल्याला हे 100 बाद करावे लागतील, तर ते इथे अंशामध्ये आहेत, त्यामुळे या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 100 मीटरने भाग देणार आहोत। तर हे अशा प्रकारे लिहिले। मग हे 100 मीटर व हे 100 मीटर बाद होतील। मग पुढे ए बरोबर, तर बघा या ठिकाणी हे 2 शून्य व हे 2 शून्य बाद होतील। त्यानंतर 16 भागिले 2 आपल्याला मिळतात 8। त्यानंतर बघा या ठिकाणी हा मीटर व इथला 1 मीटर बाद होऊन आपल्याला मिळेल 8 मीटर प्रति सेकंद वर्ग। तर मग आपल्याला ए ची किंमत मिळाली 8 मीटर प्रति सेकंद वर्ग। मग त्वरण बरोबर 8 मीटर प्रति सेकंद वर्ग आल्यानंतर आपण आता टी ची किंमत काढू शकतो। मग पुन्हा व्हिडिओ थांबवा आणि बघा टी ची किंमत काढण्यासाठी यापैकी कोणतं समीकरण आपल्याला उपयोगी पडेल ते। मग पहिलं समीकरण आपण बघितलं तर व्ही ची किंमत आपल्याला माहित आहे, आपल्याला यू सुद्धा माहित आहे, ए ची किंमत आपण नुकताच काढली व आपल्याला टी ची किंमत शोधायची आहे, त्यामुळे हे समीकरण आपल्याला उपयोगी पडेल। त्याचसोबत आपण दुसरे समीकरण सुद्धा वापरू शकतो, कारण यामधील यस आपल्याला माहित आहे, यू ची किंमत आपल्याला माहित आहे, ए ची किंमत आपण काढलेली आहे व यावरून आपण टी ची किंमत शोधू शकतो। तिसऱ्या समीकरणाचा आपल्याला उपयोग होणार नाही, कारण यामध्ये टी नाही, पण या दोनपैकी आपण कोणताही एक समीकरण वापरू शकतो। तर यापैकी आपण पहिले समीकरण वापरतो व्ही बरोबर यू अधिक एटी। मग व्ही ची किंमत बरोबर 40 मीटर प्रति सेकंद बरोबर यू ची किंमत 0 अधिक ए बरोबर 8 मीटर प्रति सेकंद गुणिले टी। मग पुढे हे कसं सोडवायचं हे तुम्हाला नक्कीच माहित आहे। तर मग हे 8 मीटर प्रति सेकंद वर्ग बाद करण्यासाठी या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 8 मीटर प्रति सेकंद वर्गने भाग देणार। मग हे करून झाल्यावर आपल्याला मिळेल टी बरोबर 5 सेकंद। तर हे तुम्ही स्वतःहून सुद्धा खात्री करून घ्यालच। मग याचा अर्थ काय होतो, तर ते कासव 100 मीटर इतके अंतर पार करण्यासाठी 5 सेकंद इतका वेळ घेईल। तर या उदाहरणातील हे कासव थोडं वेगवान आहे, पण हरकत नाही, आपण हे समजण्यासाठी गृहीत धरलं आहे। मग चला आता आपण दुसरे उदाहरण बघूया। तर हे पहिल्या उदाहरणासारखंच आहे, तर मग तुम्ही हे उदाहरण वाचा व स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा, बघा तुम्हाला जमतं का ते। तर उदाहरण बघा, एका गतिमान ट्रकच्या चालकाने ट्रकचा ब्रेक लावल्याने त्या ट्रकचे 4 मीटर प्रति सेकंद वर्ग एक समान अवतरण होत गेले व तो ट्रक 5 सेकंद नंतर एका जागेवर थांबला। तर त्या ट्रकने
ब्रेक घेऊन पूर्णपणे एका जागेवर थांबेपर्यंत कापलेले अंतर काढा. तर पुन्हा आकृतीच्या सहाय्याने हे समजून घेऊया. तर इथे आपला ट्रक आहे आणि तो आधीपासूनच गतिमान आहे असं सांगितलं आहे. तर त्या ट्रकचे 4 मीटर प्रति सेकंद वर्ग या एक समान राशीने अवतरण होते व 5 सेकंदानंतर तो एका जागेवर थांबतो. तर मग तो ब्रेक घेतो व असं समजा की तो या ठिकाणी येऊन थांबतो, म्हणजेच तो या ठिकाणी विराम अवस्थेमध्ये जातो. आपल्याला इथे अवत्वरण दिले आहे की जे 4 मीटर प्रति सेकंद वर्ग इतके आहे. मग आपण म्हणू शकतो की इथे त्वरण हे ऋण आहे, त्यामुळं त्वरण बरोबर -4 मीटर प्रति सेकंद वर्ग. म्हणजे जेव्हा वेग हा कमी कमी होतो तेव्हा वेग बदल हा ऋण असतो, म्हणून आपले त्वरण इथे ऋण आहे. पुढे आपल्याला दिलेला आहे की ट्रक 5 सेकंदानंतर एका जागेवर थांबला, म्हणजेच इथे t बरोबर 5 सेकंद. आणि उदाहरणामध्ये आपल्याला त्या ट्रकने कापलेले अंतर काढायचे आहे. म्हणजे जर आपण असं गृहीत धरलं की तो ट्रक या दिशेने जातोय, तर या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत झालेले त्याचे विस्थापन आपल्याला काढायचे आहे. मग पुढे बघा, हा ट्रक गतिमान आहे, त्यामुळे सुरुवातीचा वेग आपल्याला माहित नाही, पण आपल्याला त्वरण माहित आहे, म्हणून त्वरण बरोबर -4 मीटर प्रति सेकंद वर्ग. त्याच प्रकारे वेळ t बरोबर 5 सेकंद. आणि आपल्याला माहित आहे की तो ट्रक एका जागेवर थांबतो, त्यामुळे त्याचा अंतिम वेग v बरोबर 0. तर ह्या किमती आपल्याला उदाहरणातून मिळतात व आपल्याला s ची किंमत काढायची आहे. मग आता आपण हे पुढे कसे करतो हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. मग व्हिडिओ थांबवा व विस्थापन काढण्यासाठी यापैकी कोणत्या समीकरणाचा वापर होतो ते शोधा. मग पुन्हा तुमच्या लक्षात येईल की यावेळी सुद्धा आपण थेट उत्तर काढू शकत नाही, कारण यावेळी जरी आपल्याला त्वरण बरोबर किती हे माहित असलं तरी त्या ट्रकचा सुरुवातीचा वेग u किती होता हे माहित नाही. मग u का बरं महत्वाचा आहे? जर आपण या समीकरणांकडे बघितलं तर तिन्ही समीकरणांमध्ये u हा सामायिक आहे, म्हणजेच u ची किंमत माहित असल्याशिवाय आपण s ची किंमत काढू शकत नाही. त्यामुळे इथे सुद्धा सर्वप्रथम आपल्याला u ची किंमत आधी काढावी लागते, त्यानंतरच आपल्याला s ची किंमत मिळेल. मग u ची किंमत काढण्यासाठी यापैकी कोणते समीकरण वापरायचं ते बघूया. तर पहिल्या समीकरणात बघितलं तर v ची किंमत आपल्याला माहित आहे, u आपल्याला शोधायचा आहे, a व t ची किंमत आपल्याला माहित आहे, त्यामुळे हे समीकरण आपण वापरू शकतो. इथे दुसरं व तिसरं समीकरण आपण वापरू शकत नाही, कारण या दोन्ही समीकरणामध्ये s आहे व ते सुद्धा आपल्याला माहित नाही. मग पहिले समीकरण वापरून आपण u ची किंमत काढूया. तर पहिल्या समीकरणात तुम्ही या किमती ठेवल्यावर मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच हे सोडवाल. तर तुम्हाला मिळेल u बरोबर 20 मीटर प्रति सेकंद. आता आपल्याला u ची किंमत मिळाल्यानंतर आपण s ची किंमत शोधू शकतो. मग पुन्हा तेच करायचं, तुम्ही शोधायचं की कोणतं समीकरण आपल्याला उपयोगी आहे. तर हे पटकन करूयात. पहिल्या समीकरणात s नाही, त्यामुळे हे आपल्याला उपयोगाचं नाही. तर आपण दुसरं किंवा तिसरं समीकरण वापरू शकतो, कारण इथे आपल्याला v, u, a आणि t यांच्या किमती माहीत आहेत. तर मग यापैकी कोणतेही समीकरण निवडा, त्यामध्ये या किमती ठेवा व सोडवा बरं. जर तुम्ही हे सोडवाल तर तुम्हाला मिळेल विस्थापन बरोबर 50 मीटर. तर मला खात्री आहे की तुम्ही हे स्वतःहून करू शकता. तुम्ही या दोनपैकी कोणतेही समीकरण निवडून हे काढू शकता, तुम्हाला सारखेच उत्तर मिळेल. तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा पण आपण त्वरणित किंवा अवत्वरणित गतीची उदाहरणे सोडवतो तेव्हा वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ या सूत्राचा वापर आपण करू शकत नाही, कारण वेग हा सतत बदलत असतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी एक ठराविक संख्या ठेवू शकत नाही. पण जर तिथे एक समान त्वरण किंवा मग अवत्वरण असेल तर मग आपण या 3 समीकरणांपैकी एकाचा वापर करून जे विचारलं आहे ते आपण काढू शकतो. आपल्याला काय करावे लागते तर उदाहरणामध्ये ज्या किमती दिल्या आहेत त्या किमती लिहाव्या लागतात, त्यानंतर काय विचारले आहे ते बघावे लागते. मग शेवटी आपण कोणते समीकरण वापरून ते आपण काढणार ते ठरवावे लागते, बरोबर. तर अशा प्रकारे आपण ही 2 उदाहरणे सोडवलेली आहेत. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या व यांचा सराव करत राहा. धन्यवाद.